गुड आफ्टरनून. माय नेम इज अविनाश राठोड. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडमिशन आणि रिटायरमेंट या दोन जे काही टॉपिक आहेत यांच्यावर आपण ऑलरेडी काय व्हिडिओज बघितलेले आहेत. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजेच काय डेट ऑफ पार्टनरशिप. कोणती आहे? डेट ऑफ पार्टनरशिप. आणि मागच्या व्हिडिओमध्ये डेट ऑफ पार्टनरशिपचा इंट्रोडक्शन जो व्हिडिओ आहे तुम्ही तो बघितला असेल. ओके, तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर समोरची जी स्टेप आहे तर त्याचे प्रॅक्टिकल क्वेश्चन आपल्याला माहिती असायला पाहिजे कशा पद्धतीने असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला हे तीन टॉपिक आहे ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेट. ओके, या तीन टॉपिक पैकी आपल्याला बोर्डाला दोन क्वेश्चन विचारणार आहे आणि दोन पैकी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यापैकी हा टॉपिक जर तुम्ही परफेक्ट करून ठेवला तर बाकीच्या दोन टॉपिक पैकी एक और मध्ये तुम्हाला करावा लागेल. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिकली क्वेश्चन जो असेल डेट टॉपिकचा तो आज बघणार आहोत आपण. त्या अगोदर आपलं जो काही युट्यूब चॅनल आहे अविनाश राठोड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. त्यासोबत आज जर तुम्ही फर्स्ट टाइम जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर असाल तर त्यानुसार तुम्ही काय करायला पाहिजे, आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम सबस्क्राईब करायला पाहिजे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला दिलेला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा टॅप करायला पाहिजे. तर क्वेश्चन बघा कशा पद्धतीने. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Rajesh, Rakesh and Mahesh were equal partner on a 31st March 2019. Their balance sheet was as follow 31st March 2019. आता काय सांगितलं, बिझनेस तीन पार्टनर मध्ये चालू आहे. राईट, तीन पार्टनर मध्ये बिझनेस चालू असताना तिन्ही पार्टनरचं नाव दिलं राजेश, राकेश आणि महेश. या तिघांनी बिझनेस चालू केला आणि बिझनेस चालू केल्यानंतर त्यांचा जो काही प्रॉफिट अँड लॉस रेशो होता तो रेशो काय सांगितलं आपल्याला, इक्वली सांगितला. इक्वली म्हणजेच काय, 1:1:1. तिघांचा सेम असणे किंवा 2:2:2, 3:3:3. म्हणजे कोणतेही काही केलं तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं राहणार आहे, इक्वल राहणार आहे. ओके, तर फर्स्ट इन इन्फॉर्मेशन काय सांगितलं, तिघांनी बिझनेस चालू केला. बिझनेस चालू करत असताना तिघांचा इक्वल रेशो आहे आणि इक्वल रेशो असताना आणखी कंडिशन सांगितली त्यांनी, ते म्हणजेच काय, बॅलन्स शीट वेअर ॲज फॉलो. तर त्या ठिकाणी सांगितलं होतं 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ची आपल्याला बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली. राईट, तर ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लॅबिलिटी कॅपिटल अकाउंट राजेश 5 लाख, राकेश 2 लाख आणि महेश 2 लाख. अशा पद्धतीने त्यांचं काय केलेलं आपल्याला बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे. फर्स्ट इन कॅपिटल अकाउंट आहे आणि कॅपिटल बॅलन्स जो आहे तो ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुन्हा सांगितलेले सनली क्रेडिटर्स 90,000 रुपीजचे 90,000 रुपीजचे क्रेडिटर्स ट्रान्सफर होतील लॅबिलिटी साईडला. त्यानंतर बिल्स पेबल 60,000 रुपीज हा जो बॅलन्स आहे हा सुद्धा ट्रान्सफर होतो लॅबिलिटी साईडला. आणि शेवटी कंडिशन दिली बँक लोन 1,50,000 रुपीज हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर होणार लॅबिलिटी साईडला. ओके, ही लॅबिलिटी साईड झाली आणि लॅबिलिटी साईड तुम्हाला माहिती कोणकोणत्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर दोन ठिकाणी लॅबिलिटी साईड आपली ट्रान्सफर होते. ते म्हणजे कुठे कुठे, फर्स्ट इन कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होणार आणि सेकंड इन लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर होणार. आता बघा असेट साईड. असेट साईडला दिलेले कंडिशन, लँड अँड बिल्डिंग 4 लाख रुपीज असेटला ट्रान्सफर होणार. फर्निचर 3 लाख रुपीज तो बॅलन्स ट्रान्सफर होणार असेट साईडला. डेटर्स 3 लाख रुपीज हा सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर होणार असेट साईडला. स्टॉक आणि कॅश 1 लाख आणि 1 लाख हा दोन्ही बॅलन्स ट्रान्सफर होणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कुठे ट्रान्सफर होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. या पद्धतीने आपल्याला काय करायची, फर्स्ट इन ट्रान्सफर टेस्ट कंप्लीट करायची. काय करायचे, ट्रान्सफर टेस्ट कंप्लीट करायची. आणि ट्रान्सफर टेस्ट कंप्लीट करत असताना तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती झालेली आहे कोणती कंडिशन कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर करायची. हे झाल्यानंतर काही महत्त्वाचे ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड करतात आणि त्या ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने आहेत बघा. मिस्टर राजेश डेड ऑन 30 जून 2019 and the following adjustment were agree as. काय सांगितलं, 30 जून 2019 ला मिस्टर राजेशची काय झाली, डेट झाली. राईट, आता मिस्टर राजेशची डेट होत असताना त्यांनी काय सांगितलं, 30 जून 2019 ला त्याची डेट झाली आणि डेट झाल्यानंतर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय प्रोव्हाइड केल्या होत्या. त्यापैकी कंडिशन नंबर फर्स्ट काय सांगते बघा, फर्निचर वॉज टू बी ऍडजस्ट टू इट्स मार्केट प्राइस ऑफ 3,40,000. मार्केट प्राइस किती सांगितली, 3,40,000 आणि फर्निचरचा बॅलन्स अवेलेबल किती होता आपल्याकडे, 3 लाख रुपीजचा. किती होता, 3 लाखचा. दोघांची कंपॅरिझन करायची आणि कंपॅरिझन करत असताना 3 लाख ओपनिंग आहे, क्लोजिंग 3,40,000 आहे. दोघांचा डिफरन्स किती येतोय, 40,000 रुपीजचा. किती येतोय, 40,000 रुपीजचा डिफरंट येतोय. आणि जे डिफरंट 40,000 रुपीजचा येतोय याच्यामध्ये ऍड किंवा लेस हे आपल्याला कम्पेअर करावं लागेल.
ओपनिंगला जर 3 लाख असेल आणि क्लोजिंगला जर 3,40,000 असेल तर डेफिनेटली बॅलन्स काय होतोय आपला ऍड होतोय. आणि जर बॅलन्स ऍड होत असेल तर टायटल द्यावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला ऍप्रिशिएशन. काय टायटल द्यावं लागेल ऍप्रिशिएशन. आणि ऍप्रिशिएशन करत असताना फर्स्ट इन फर्निचर मध्ये ऍड होणार आणि सेकंड इफेक्ट मात्र त्याचा ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रान्सफर होणार क्रेडिट साइडला. कारण की जर बॅलन्स शीटच्या असेट साइडचा बॅलन्स जर इन्क्रीज होत असेल तर ट्रान्सफर होतो डेफिनेटली आपला प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. का तर त्या ठिकाणी टोटली आपलं काय झालेलं आहे इन्कम. ओके. तर ह्याचे फर्स्ट ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणार कोणकोणते फर्स्ट इन फर्निचर मध्ये ऍड आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएटेड काय सांगितले 10% ने डेप्रिसिएट करायची. डेप्रिसिएशन म्हणजे काय तर बॅलन्स कमी करणे. याच्या अगोदरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय बघितलं आपण बॅलन्स इन्क्रीज होत होता. आता काय करायचंय डिक्रीज करायचं आहे. आणि डिक्रीज होत करत असताना किती बॅलन्स डिक्रीज करायचा आपल्याला 10% ने बॅलन्स डिक्रीज करायचा आहे. डायरेक्टली डेप्रिसिएशन सांगितलं डेप्रिसिएशन म्हणजे बॅलन्स डायरेक्टली मायनस करा. जो बॅलन्स असेल त्याच्यामधून 10% मायनस करा आणि सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. कुठे ट्रान्सफर होणार डेबिट साइडला. का तर ह्या ठिकाणी आपली बॅलन्स शीटचा बॅलन्स कमी होतोय. काय होतोय कमी होतोय. बॅलन्स शीटचा बॅलन्स कमी होत असेल तर टोटली आपला एक्सपेन्सेस असेल किंवा लॉस असेल. ओके. कंडिशन वाईज त्या ठिकाणी इफेक्ट आपण जो की मीनिंग असते ती घेत असतो. सध्या जे की आपल्या लँड अँड बिल्डिंग मधून 10% बॅलन्स सांगितलं होता लेस करायचा तर तो टोटली आपला एक्सपेन्सेस होता लॉस नव्हता. काय होता एक्सपेन्सेस होता म्हणून ते ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर कंडिशन नंबर नेक्स्ट कंडिशन नंबर थर्ड प्रोव्हाइड आयडीडी 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर 5% आयडीडी चार्ज करायची. तुम्हाला फर्स्ट लेक्चर पासून मी सांगत येतोय की आयडीडी नेहमी चार्ज केले जाते डेटर्सवर. कशावर चार्ज करतात डेटर्सवर. आणि डेटर्सचा बॅलन्स मधून नेहमी आयडीडी लेस केल्यानंतर सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होतो त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. राईट. म्हणून दोन इफेक्ट कंपल्सरी आपले हे राहणार आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी राहणार आहे. ही पाठ करून ठेवायची. फर्स्ट इफेक्ट डेटर्स मधून लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला रेकॉर्ड. ओके. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट द प्रॉफिट अप टू डेट date of death of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year profit which was 1,80,000. काय सांगितलं मिस्टर राजेश ची डेट झाली. आता मिस्टर राजेशची जर डेट होत असेल तर त्याला अप टू डेट प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करून द्यावा लागतो. काय अप टू डेट प्रॉफिट. अप टू डेट प्रॉफिट म्हणजे काय त्याने बिझनेस मध्ये आपला करंट इयर पासून तर कधीपर्यंत त्याची डेट झाली. फॉर एक्झाम्पल बिझनेस स्टार्ट झाला 1 एप्रिल 2018 ला. आता 1 एप्रिल 2018 ला आपला बिझनेस स्टार्ट झाला आणि तो एंड कधी होणार आहे 31 मार्च 2019 ला. कधी एंड होणार तो 31 मार्च 2019 ला. राईट. मग आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी 30 जून 2019 ला त्याची काय झाली डेट झाली. म्हणजेच किती महिने होता तो बिझनेस मध्ये 6 महिने. राईट. म्हणजेच काय करायचे आता आपण जी बॅलन्स शीट बनवतोय ती नेक्स्ट इयरची बनवतोय ओल्ड बॅलन्स शीटच्या बेसिसवर. राईट. ओल्ड बॅलन्स शीटच्या बेसिसवर न्यू बॅलन्स शीट बनवतोय. म्हणजे जून पासून तर मार्च पर्यंत किती महिने होत आहे 6 मंथ होत आहे. म्हणजे तो बिझनेस मध्ये किती महिने होता फक्त 6 महिने. मग त्या 6 महिन्याचं त्याला काय करायचं आहे प्रॉफिट अप टू डेट कॅल्क्युलेट करून द्यायचा. आणि तो प्रॉफिट अप टू डेट कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं लास्ट इयरचा प्रॉफिट प्रोव्हाइड केलेला आहे 1,80,000 रुपीज. त्या 1,80,000 रुपीज मधून त्याचा अप टू डेट प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट वर्किंग नोट आहे 6 मंथ प्रॉफिट म्हणून. कोणती आहे 6 मंथ प्रॉफिट. ही वर्किंग नोट जी आहे तर आपण लेजर अकाउंट सॉल्व करत असताना ती जी काही वर्किंग नोट आहे तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व करायची मी ती लेजर अकाउंट क्रिएट करत असताना सांगेल. त्यानंतर प्रिपेअर काय काय करायचे बघा. फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड इन कॅपिटल अकाउंट आणि लास्ट इन बॅलन्स शीट. या 3 कंडिशन आपल्याला सॉल्व करायची. 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट आपल्याला सॉल्व करायची. किती 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपल्याला आपण जे काही अकाउंट्स आहे हे सुद्धा ड्रॉ केलेले आहे. फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस आहे, सेकंड इन कॅपिटल अकाउंट आहे आणि थर्ड इन बॅलन्स शीट आहे. राईट. तर फर्स्ट इन काय करतो आपण कोणताही क्वेश्चन असेल तर फर्स्ट इन ट्रान्सफर टेस्ट कंप्लीट करत असतो. आणि ट्रान्सफर टेस्ट कशा पद्धतीने बघा. ट्रान्सफर टेस्ट करत असताना फर्स्ट इन आपण लायबिलिटी साइड ट्रान्सफर करूया. लायबिलिटी साइडला दिलेल्या कंडिशन पहिली कंडिशन आहे त्याच्यापैकी कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. राईट. मग कॅपिटल तर आपल्याला फर्स्ट इन काय करायचे कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. कॅपिटल बॅलन्स दिलेला आपल्याला राजेशचा बॅलन्स दिला 5 लाख, राकेशचा बॅलन्स दिला 2 लाख आणि महेशचा बॅलन्स दिला 2 लाख रुपीज.
फर्स्ट इन या ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफर करत असताना बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, फर्स्ट बॅलन्स होता 5 लाख रुपीज, सेकंड बॅलन्स होता 2 लाख रुपीज आणि लास्ट पार्टनरचा बॅलन्स होता 2 लाख रुपीज. ओके, फर्स्ट इन आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर केला. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली होती सन्ड्री क्रेडिटर्स 90,000 रुपीज ची, बॅलन्स ट्रान्सफर होतो लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स किती दिला होता 90,000. त्याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली नाही म्हणून हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा डायरेक्टली आउटर कॉलमला. ओके, नेक्स्ट कंडिशन आहे बिल्स पेबल. बिल्स पेबलचा बॅलन्स पुन्हा ट्रान्सफर होणार लायबिलिटी साइडला बिल्स पेबलचा बॅलन्स आहे 60,000. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट नाहीये, ती सुद्धा ट्रान्सफर होणार आउटर कॉलमला. नेक्स्ट कंडिशन आहे बँक लोन. बँक लोनचा बॅलन्स दिलेला आहे 1,50,000 रुपीज, ती सुद्धा ट्रान्सफर होणार लायबिलिटी साइडला. बँक लोन 1,50,000, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली नाही. ओके, ही झाली टोटली आपली लायबिलिटी साइड ट्रान्सफर. लायबिलिटी साइड झाल्यानंतर नेक्स्ट साइड म्हणजे कोणती, असेट साइड ट्रान्सफर करावं लागेल. आणि असेट साइड ट्रान्सफर करत असताना पहिली कंडिशन आहे लँड अँड बिल्डिंग 4 लाख रुपीज. लँड अँड बिल्डिंग किती आहे 4 लाख, याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग ट्रान्सफर झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे फर्निचर 3 लाख रुपीज. फर्निचरवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, हा बॅलन्स ट्रान्सफर होणार इनर कॉलमला 3 लाख रुपीज. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली होती डेटर्स वर सुद्धा ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. डेटर्स कितीचे आहेत आपल्याकडे 3 लाख रुपीजचे, या ठिकाणी 3 लाख रुपीज ट्रान्सफर होईल. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे स्टॉकचा बॅलन्स दिला होता आपल्याला 1 लाख रुपीज, हा सुद्धा सॉरी याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये, हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा डायरेक्टली आउटर कॉलम. आणि लास्ट कंडिशन त्याच्यापैकी कॅशवर ऍडजस्टमेंट दिलेली नसेल तरी तो काय करतो आपण इनर कॉलमला रेकॉर्ड करत असतो. आणि इनर कॉलमला रेकॉर्ड करत असताना या ठिकाणी बॅलन्स राहील 1 लाख रुपीज. किती राहणार आहे 1 लाख. एवढी जर टोटल जी काही ट्रान्सफर्टेज असते हे जर आपण जर ट्रान्सफर जर केलेली असेल तर जास्तीत जास्त आपल्याला 3 मार्क्स पर्यंत मार्क्स मिळू शकतात. किती 3 मार्क्स मिळू शकतात. किती एवढीशी ऍडजस्टमेंट केल्यानंतर, सॉरी ट्रान्सफर्टेज केल्यानंतर. मग आता ट्रान्सफर्टेज झालेली आहे, त्यानंतर ऍडजस्टमेंट होता. आणि ऍडजस्टमेंट असताना ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने बघा, कंडिशन नंबर फर्स्ट सांगितलेलं त्यांनी की फर्निचर वॉज टू बी ऍडजस्ट टू इट इज मार्केट प्राइस ऑफ 3,40,000. फर्निचरचा बॅलन्स आहे 3 लाख रुपये आणि मार्केट प्राइस किती चालू आहे त्याची 3,40,000. राईट, मग 3,40,000 या ठिकाणी बॅलन्स आहे आणि या ठिकाणी 3 लाख रुपीज आहे. मग दोघांचा डिफरन्स किती येतोय 40,000 रुपीजचा. मग 40,000 रुपीज बॅलन्स काय करावं लागेल आपल्याला ऍड करावं लागेल. काय करावं लागेल ऍड करावं लागेल. आणि ऍड करत असताना टायटल असेल का ऍड ऍप्रिशिएशन. बॅलन्स ऍड केला, सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट साइडला टायटल असेल बाय फर्निचर अकाउंट आणि फर्निचरचा बॅलन्स किती राहणार इथं 40,000. ठीक असेल 40,000 फर्निचरचा बॅलन्स आला. ही झाली कंडिशन नंबर फर्स्ट सॉल्व. ओके, कंडिशन नंबर सेकंड लँड अँड बिल्डिंग मधून आपल्याला बॅलन्स किती लेस करायला सांगितलं होता 10%. किती बॅलन्स लेस करायला सांगितलं होता 10%. आणि लँड अँड बिल्डिंग मधून 10% बॅलन्स लेस करत असताना लेस 10% डेप्रिसिएशन 10%. 4 लाख चे 10% किती होतात 40,000. राईट, मग 4 लाख मधून 40,000 रुपीज मायनस करायचे, बॅलन्स रिमेनिंग आहे 3,60,000. किती राहणार रिमेनिंग 3,60,000 रुपीज बॅलन्स रिमेनिंग राहणार. म्हणजेच काय या ठिकाणी बॅलन्स डिक्रीज झालेला आहे आणि डिक्रीज झाल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. या ठिकाणी टायटल असेल टू लँड अँड बिल्डिंग. किती आला बॅलन्स तो 40,000. ओके, दोन ऍडजस्टमेंट आतापर्यंत झाल्या. कंडिशन नंबर थर्ड, आता कंडिशन नंबर थर्ड आहे आणि कंडिशन नंबर थर्ड मध्ये काय सांगितलं त्यांनी की डेटर्स वर आरडीडी प्रोव्हाइड करायची. डेटर्स वर आरडीडी प्रोव्हाइड करायची आणि डेटर्स वर आरडीडी आहेत 5%. किती आहे 5% आहे. मग 5% आरडीडी रेकॉर्ड करत असताना या ठिकाणी लेस आरडीडी किती होती ती 5%. राईट, मग 3 लाखच्या 5% बॅलन्स किती यायला पाहिजे
3 लाखचा 10% बॅलन्स होतो 30,000 आणि 30,000 जर 10% बॅलन्स असेल तर 5% बॅलन्स येतो 15,000 रुपीज, राईट. मग 15,000 रुपये काय झाली आपली आरडीडी आली, 15,000 रुपीची काय झाली आरडीडी आली. मग 3 लाख मधून 15,000 रुपीज काय करायचे तुला मायनस करायचे. मग 3 लाख मधून 15,000 रुपीज मायनस केले की बॅलन्स उरेल 2,85,000 रुपीज, राईट. मग या ठिकाणी 15,000 रुपीज आपण आरडीडी म्हणून लेस केलेली आहे आणि इथून जर लेस होत असेल असेट काय झाली डिक्रीज झाली. डिक्रीज झाली म्हणजे काय टोटली एक्सपेन्सेस किंवा लॉसेस होणे आणि डेटर्सचा बॅलन्स कंपल्सरी आपला लॉस असतो. हा जर बॅलन्स आपल्याला मिळाला तर इन्कम आणि जर आपल्याला जर मिळत नसेल तर टोटली काय असतो आपला लॉस असतो. मग हा जो बॅलन्स आहे त्या ठिकाणी जो लेस झाला तर त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू आरडीडी आणि बॅलन्स असेल या ठिकाणी 15,000 रुपीज. ओके, 3 कंडिशन झाल्या आणि लास्ट कंडिशन आता काय सांगितले होते. लास्ट कंडिशन मध्ये मिस्टर राजेश, ओके, मिस्टर राजेश इज अ डेट. मिस्टर राजेशची डेट झाली, राईट. आणि मिस्टर राजेशची डेट झाली असेल तर सॉरी डेट झाली होती, त्याची डेट झाली कधी झाली होती डेट 30 जून 2019 ला. कधी 30 जून 2019 ला या वेळेला त्याची काय झाली डेट झाली आणि डेट झाल्यानंतर ते काय म्हणताय अप टू डेट प्रॉफिट प्रोव्हाइड करायचं आहे मिस्टर राजेशला. ओके, मिस्टर राजेशला काय करायचं आहे अप टू डेट प्रॉफिट प्रोव्हाइड करायचा आहे आणि अप टू डेट प्रॉफिट प्रोव्हाइड करत असताना त्यांनी जो टोटली प्रॉफिट होता तो टोटली प्रॉफिट सांगितलं होतं आपल्याला 1,80,000. किती सांगितलं होता 1,80,000 रुपीज टोटली प्रॉफिट सांगितलं होता. ओके, मग 1,80,000 रुपये टोटली प्रॉफिट आहे. किती पार्टनर्स आहे 3 पार्टनर्स आहे. टोटली प्रॉफिट हा बिझनेसचा असतो आणि बिझनेस मध्ये पार्टनर किती होते राजेश, राकेश आणि महेश. किती होते 3 पार्टनर होते. या तिघांना काय करा डिस्ट्रीब्यूट करून द्या. किती 1,80,000. मग त्यांचा रेशो काय रेशो आहे 1:1 दॅट इज इक्वल. काय इक्वल आहे. मग 1,80,000 रुपीची इक्वल डिस्ट्रीब्युशन करा. काय होतील 60,000 and last partner also 60,000. first partner is Rajesh, Rakesh and Mahesh. ओके, फर्स्ट पार्टनर राजेश होता. राजेशचा बॅलन्स किती आला 60,000 रुपये. ही टोटली किती महिन्याची आहे एका वर्षाची म्हणजे 12 महिन्याचा बॅलन्स 60,000 रुपीज आहे. मग त्याला किती महिन्यात द्यायचा आपल्याला 6 मंथचा. मग कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट. मग कॅल्क्युलेट करत असताना ह्या ठिकाणी मी शॉर्टकट कॅल्क्युलेशन करतोय. 60,000 इंटू 6 किती महिन्यात पाहिजे आपल्याला 6. टोटल किती महिन्यात होते त्याच्याकडे 12, राईट. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉरी पहिले त्याची भागाकार करून घ्या नंतर गुणाकार करा. म्हणजेच काय 12 चा 12, 12 5 चा 60, 30 ॲज इट इज. म्हणजेच 5,000 मल्टिप्लाय 6 किती येणार 30,000 रुपीज बॅलन्स येणार. किती येतोय 30,000 रुपीज. या 30,000 रुपीजचे दोन इफेक्ट. ही झाली 6 मंथ प्रॉफिट, 6 मंथ प्रॉफिटची वर्किंग नोट. ओके, तर 30,000 रुपीजचे दोन इफेक्ट घ्यायचे. दोन इफेक्ट घेत असताना फर्स्ट थिंग असे साइडला स्पेशल इफेक्ट रेकॉर्ड करा 6 मंथ प्रॉफिट बाय राजेश. कोणाचं असेल 6 मंथ प्रॉफिट बाय राजेश. मग ते इफेक्ट रेकॉर्ड करा स्पेशल 6 मंथ प्रॉफिट बाय राजेश आणि बॅलन्स रेकॉर्ड करायचा त्याचा 30,000 रुपीज. ओके, फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड झाला आणि सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा होता. सेकंड इफेक्ट काय करायचंय आता आपण हा जो बॅलन्स आहे तो काय करतोय गिव्ह करतोय. काय करतोय गिव्ह करतोय. आणि जर तो बॅलन्स देत असेल आपण तर त्याचा जो काही सेकंड इफेक्ट असतो तो ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके, तर ह्या ठिकाणी आपण फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड केला 30,000 रुपीज 6 मंथ प्रॉफिट. सेकंड इफेक्ट त्याचा पुन्हा ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कारण की हा जो बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. म्हणून हा बॅलन्स आहे तो फर्स्ट इन असेट साइडला ट्रान्सफर होतो आणि सेकंड इन कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला. या ठिकाणी लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहा 6 मंथ प्रॉफिट आणि जो पार्टनरचा आपण कॅल्क्युलेशन केलेला आहे त्याच पार्टनरला काय करतो बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करून द्या म्हणजे देऊन टाका 30,000 रुपीज. ओके, सगळे ऍडजस्टमेंट आपल्या संपलेले आहेत. आता ही वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून घ्या. आता महत्त्वाचं आहे की यानंतर आपल्याला सगळे ऍडजस्टमेंट झाल्यानंतर काय करावं होतं
प्रत्येक अकाउंट क्लोज करावे लागतात आणि अकाउंट क्लोज करत असताना टोटल मात्र करावं लागेल. टोटल करत असताना तुम्हाला कंडिशन माहिती कशा पद्धतीने क्लोज करायचं असते. ओके, फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस, सेकंड इन कॅपिटल अँड थर्ड इन बॅलन्स शीट. ओके, तर फर्स्ट इन आपण काय करूया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना दोन्ही साइडची टोटल करायची. कोणत्या साइडची टोटल करायची, दोन्ही साइडची, आणि जी साइड टोटल जास्त असेल तो आपण रेकॉर्ड करणार दोन्ही साइडला. डेबिट साइडला टोटल आहे 55,000 रुपीस आणि क्रेडिट साइडला आहे 40,000. म्हणजेच डेबिट साइडला टोटल जास्त आहे 55,000 रुपीस. 55,000 रुपीस क्रेडिट साइडला सुद्धा रेकॉर्ड करा. 55,000 रुपीस मधून 40,000 रुपीस मायनस करा. बॅलन्स किती आहे, 15,000 रुपीस. राईट, 15,000 रुपीस जो बॅलन्स आला त्याला टायटल द्या बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि बॅलन्स जो कॅरेड डाऊन होणार आहे तर ह्या तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचे, राजेश, राकेश अँड महेश. ओके, तिन्हीला इक्वल डिस्ट्रीब्युशन. इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, त्यांना सगळ्यांना समान वाटून द्यायचे. म्हणजेच तिघांना जर इक्वल करत असेल आपण तर 5,000 5,000 अँड 5,000. नॅरेशन द्या, बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ओके, बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हा जो बॅलन्स आहे क्रेडिट साइडचा बॅलन्स आलेला आहे, क्रेडिट साइडचा बॅलन्स ट्रान्सफर होतो डेबिटला. कुठे ट्रान्सफर होतो, डेबिट साइडला. आणि डेबिट साइडला रेकॉर्ड करत असताना या ठिकाणी टायटल द्या टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जो बॅलन्स आलेला आहे तो जसा तसा या ठिकाणी रेकॉर्ड करा, 5,000 5,000 अँड 5,000 रुपीस. राईट, आपण या ठिकाणी बॅलन्स जसा तसा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. आता काय करायचे, फर्स्ट इन जो राजेश होता, डेट झालेला पार्टनर आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आणि डेट झालेला पार्टनर क्लोज करत असताना टोटल करायची. टोटल आहे बघा 5 लाख प्लस 30,000, 5,30,000 किती ती 5,30,000 रुपये. राईट, मग 5,30,000 रुपये क्रेडिट साइड आहे तर डेबिटला किती येणार ते बॅलन्स, 5,30,000. राईट, 5,30,000 मधून 5,000 रुपये मायनस करायचे म्हणजे 5,000 रुपीस लेस करायचे. बॅलन्स उरेल 5,25,000. हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स ट्रान्सफर केला जातो, उरलेला बॅलन्स टू एक्झिक्युटर लोन अकाउंट. एक्झिक्युटर लोन अकाउंट. हा बॅलन्स ट्रान्सफर होईल लायबिलिटी साइडला आणि लायबिलिटी साइडला टायटल असेल राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि लोन अकाउंटचा बॅलन्स किती आहे, 5,25,000. 5,25,000. राईट, फर्स्ट पार्टनर क्लोज झाला. आता सेकंड आणि थर्ड पार्टनरची टोटल करायची. सेकंड पार्टनरची टोटल आहे बघा 2 लाख रुपीस आणि लास्ट पार्टनरची टोटल आहे पुन्हा 2 लाख रुपीस. तेच बॅलन्स डेबिट साइडला रेकॉर्ड करा 2 लाख. लास्ट पार्टनरची ऑल्सो 2 लाख रुपीस. आता त्याच्यामधून किती मायनस करायचे, 5,000 रुपीस दोघांमधून मायनस करायचे. म्हणजे बॅलन्स होईल 1,95,000 अँड 1,95,000. हा जो बॅलन्स उरला याला बॅलन्सला टायटल द्या टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि जो बॅलन्स कॅरी डाऊन झाला तो बॅलन्स ट्रान्सफर होईल लायबिलिटी साइडला आणि लायबिलिटी साइडला ह्या ठिकाणी टायटल द्या कॅपिटल अकाउंट. आणि बॅलन्स जो आहे तो जसा तसा राकेश आणि महेश. राकेश महेश. राकेशचा बॅलन्स 1,95,000 आणि महेशचा सुद्धा 1,95,000. दोघांची काय करायची आता टोटल करायची आणि टोटल करत असताना बॅलन्स येईल 2,90,000. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर आता आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, टोटली आपण हा जो बॅलन्स आहे ट्रान्सफर केलेला आहे. राईट, ट्रान्सफर केल्यानंतर या ठिकाणची टोटल करायची आणि टोटल करत असताना या ठिकाणचा जो बॅलन्स आहे तो कन्फर्म करून घ्यायचा. ओके, टोटल येते का 1 + 1 2 म्हणजे काय 3,90,000 रुपीस हा बॅलन्स यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 3,90,000. आणि टोटल करत असताना आउटर आणि इनर कॉलम बॅलन्स चेक करून घ्यायचे. याचा इनर कॉलम बॅलन्स किती आहे, सॉरी याचा बॅलन्स जो आहे तो आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचा आहे. आणि आउटर कॉलमला बॅलन्स ट्रान्सफर करत असताना टोटल असेल या ठिकाणी 1 लाख जसेच्या तसेच. राईट,
माझ्या या ठिकाणी काय करायचे, असेट अँड लायबिलिटीची टोटल करायची. 3,90,000 प्लस 5,25,000 प्लस 90,000 प्लस 60,000 प्लस 1,50,000 रुपीज. बॅलन्स शीट टोटल यायला पाहिजे 12,15,000 रुपीज. किती येणार आहे, 12,15,000 रुपीज. ही झाली लायबिलिटी टोटल. असेटची सुद्धा एवढीच टोटल आली पाहिजे, काय ना, असेटची सुद्धा एवढीच टोटल आली पाहिजे 12,15,000. ओके. जर दोन्ही साईडचा टोटल तुमच्या मॅच होत असेल तर क्वेश्चन मात्र ॲक्युरेट आहे. ओके. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी ऑलरेडी तुम्हाला दिलेलीच आहे. तर त्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही ह्या क्वेश्चन मध्ये कोणती कंडिशन समजली नाही हे कमेंट करून सांगू शकता. आणि कमेंट आल्यानंतर आपण काय करूया, त्या कमेंटवर तुम्हाला जे काही आन्सर असेल तर ते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर काय केलं जाईल, पाठवलं जाईल. ओके. थँक्यू.